हॅलो, नमस्ते. आज पुन्हा भेटतो आहोत आपण नवीन विषयासहित. बऱ्याच वेळा पालकांची कंप्लेन असते किंवा असं म्हणणं असतं की मूल घरी राहिल्यानंतर त्रास देतं, मुलाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा कामामध्ये कसं गुंतवून ठेवायचं हा पालकांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आम्हाला आणि नेहमीच असतो. मूल छोटं असेल किंवा मोठं असेल तरीही मुलाला कामामध्ये बिझी कसं ठेवायचं. कारण सगळ्यात जास्त आम्ही जेव्हा पालकांना बोलत असतो, विचारत असतो, माहिती घेत असतो पालकांकडनं मुलाच्या बिहेवियरविषयी, तर सगळ्यात जास्त काळ मूल घरामध्ये असल्यामुळे रिकामं असतं मूल. त्यामुळे रिकामपणामध्ये मुलाचे प्रॉब्लेम बिहेवियर जास्त वाढतात आणि प्रॉब्लेम बिहेवियर हे घरातूनच वाढलेले आम्हाला दिसून येतात. त्यामुळे आम्ही पालकांना नेहमी सांगत असतो, सल्ला देत असतो की घरामध्ये असताना मूल एंगेज ठेवा, बिझी ठेवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. तर ते कसं ठेवायचं हा पालकांचा एक प्रश्न असतो. तर विदाऊट असेसमेंट जी पालक आहेत की ज्यांचं आम्ही असेसमेंट केलेलं नाही की जनरली आपण मुलांना कसं बिझी ठेवू शकतो वेगवेगळ्या कामांमध्ये, तर त्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर आपल्याकडे साधारणपणे आपल्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, तर त्यातनंच आपण बऱ्याच गोष्टी मुलांना शिकवू शकतो आणि त्यातनं मूल बिझी राहील आणि त्यातनं वेगवेगळ्या संकल्पना मुलाच्या क्लिअर होतील. तर अशा पद्धतीने आज आपण जाणून घेणार आहोत की काय शिकवू शकतो. तर कॉमनली आपल्या घरामध्ये सगळ्यांकडे पेन, पेन्सिल, कात्री हे सगळे प्रोडक्ट्स आयटम्स असतातच आपल्या घरामध्ये. तर हे सगळे आयटम्स आपण जर एकत्र करून दिले मुलाला आणि त्याला त्याचं आयडेंटिफिकेशन, ओळख म्हणून आपल्याला पण शिकवायची आहे, तर मुलाला या मल्टिपल गोष्टींमधनं एक एक गोष्ट उचलून द्यायला सांगायची. की जसं उदाहरणार्थ मला पेन दे बरं, तर मुलांनी आपल्याला अपेक्षित आहे की बरोबर पेनच उचलून दिला पाहिजे आहे. आपण जर सांगितलं मुलाला मला रिमोट दे बरं, तर मुलांनी रिमोटच दिलं पाहिजे बरोबर. आपण जर सांगितलं मुलाला की औषध दे बरं, तर औषध मग त्याच्यामध्ये लिक्विड असेल आणि टॅबलेट फॉर्ममधलं असेल तर ते पण मुलांनी आपल्याला दिलं पाहिजे आहे. मुलाला सांगितलं कात्री दे बरं, तर कात्री पण मुलांनी दिली पाहिजे आहे. सॅनिटायझर एक मुलांना कॉमनली. तर ज्या गोष्टी आपल्याला डे टू डे लाईफमध्ये आपल्याला जास्त उपयोगी पडतात अशा आयटमची अगोदर मुलांना आपल्याला ओळख करून देणं जास्त गरजेचं आहे. की जेणेकरून आपल्या मुलांना ही जर ओळख झाली या वस्तूंची, तर आपण जर एखाद्या वेळी मुलाला सांगितलं की मला रिमोट आणून दे, मला सॅनिटायझर दे, मला कात्री दे, तर बेबीनी ते ओळखून आपल्याला ती गोष्ट आणून दिली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. चाव्या असतात आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्या आपण सांगू शकतो. आपण घराची चावी आहे, गाडीची चावी आहे, तर ह्या चाव्या सुद्धा आपण मुलांना त्याचं पण आयडेंटिफिकेशन देऊ शकतो की जेणेकरून मूल आपल्याला कामामध्ये या गोष्टींची ओळख झाली, घरातल्या सर्वसामान्य गोष्टींची, वस्तूंची ओळख झाली मुलाला, तर मूल आपल्याला त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल आणि त्यातनं तो कामात पण बिझी राहील मूल आणि त्याचे प्रॉब्लेम बिहेवियर कमी होण्यामध्ये मदत होईल. तर हे झाले घरातले आयटम्स. आपल्या घरामध्ये मोस्टली बऱ्याच लोकांकडे चिमटे असतात कपड्यांना लावण्याचे, तर हे चिमटे सुद्धा आपण मुलांना देऊ शकतो. मूल जर बसून काही काम करत असेल तर हे चिमटे देऊन टाकायचे आणि त्याला असं काही हे देऊन टाकायचं की त्यांनी ते चिमटे प्रेस करून त्याला अडकवले पाहिजेत, जेणेकरून भविष्यामध्ये मूल ह्या चिमट्यांचा वापर करून कपड्यांना चिमटे लावेल. कपडे वाळत घातल्यानंतर कपड्यांना चिमटे लावणे आणि काढणे ही ॲक्टिव्हिटी मूल करेल. याचा मागचा उद्देश असा आहे की हे चिमट्यांना आपल्याला ट्रायपॉड ग्रिप लागते बघा 3 बोटांची, तर हा चिमटा आपण प्रेस करायचा आणि सोडायचा असतो, बरोबर आहे की नाही. तर ह्यातनं या बोटांमधली स्ट्रेंथ पण डेव्हलप होणार, म्हणजेच मुलांचं फाईन मोटार डेव्हलपमेंट होण्यामध्ये सुद्धा ह्या चिमट्यांचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळे हे चिमटे पण आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि हे वेगवेगळ्या कलरचे असल्यामुळे मुलांच्या कलर कन्सेप्ट, सॉर्टिंग सुद्धा मुलांचं करण्यामध्ये ह्या चिमट्यांचा खूप मोठा रोल आहे. तर अशा प्रकारे असलेल्या चिमट्यांचा, घरामध्ये असलेल्या चिमट्यांचा वापर आपण मुलाला कामामध्ये बिझी ठेवण्यामध्ये सुद्धा करू शकतो आणि यातनं बऱ्याचशा संकल्पना मुलाच्या क्लिअर करण्यामध्ये पण आपल्याला मदत होते. आपल्या घरामध्ये मोस्टली आपण बरेचसे साहित्य असतं, आपलं फूड आयटम्स असतात, तर ते आपण बरण्यांमध्ये, बाटल्यांमध्ये, वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवतो. तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी पण आपण आणलेलं साहित्य मुलांना बरणीमध्ये, बाटलीमध्ये भरून ठेवायला लावा ना चमच्याचा वापर करून. तर ही पण एक ॲक्टिव्हिटी आहे, ही पण हँड कोऑर्डिनेशन
कॉर्डिनेशन ॲक्टिव्हिटी आहे की ज्यातनं मुलाला आय हँड कॉर्डिनेशन मुलाचं डेव्हलप होईल, मुलाचा सिटिंग स्पॅन डेव्हलप होण्यामध्ये मदत होईल आणि मुलाला जे ॲटम दिलेले आहेत त्याची ओळख होण्यामध्ये सुद्धा मदत होईल, मुलाचे फाईन मोटार इश्यूज डेव्हलप करण्यामध्ये पण मदत होईल. तर अशा प्रकारे या गोष्टीचा, या घरातल्याच वस्तूंचा आपण मुलांना अभ्यास करण्यासाठी आणि वेगवेगळ्या कामांमध्ये मुलाला एंगेज ठेवण्यासाठी त्याची सुद्धा आपल्याला मदत होते. तर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या अशा प्रकारच्या बरण्या असतातच की ज्या वेस्ट असतात, आपल्याला त्याचं काही काम नसतं नंतर एकदा वापरून झालं तर त्या बरण्यांचा वापर सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचे टीचिंग एड्स बनवण्यासाठी करून घेऊ शकतो. की जसं आम्ही या बरणीला बघा इथे छिद्र पाडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे असे टूथपिक्स मिळतात बाजारामध्ये, तर ते जर आणले तर ते टाकायला त्याला मुलाला याच्यामध्ये टाकायला लावायचे की जेणेकरून मुलाचं आय हँड कॉर्डिनेशन, कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होईल, मुलाचा सिटिंग स्पॅन वाढण्यामध्ये मदत होईल आणि पिन्सर ग्रीप मुलाची डेव्हलप होण्यामध्ये मदत होईल. तर अशा प्रकारे मल्टिपल उद्देश, अनेक वेगवेगळे उद्देश यातनं साध्य करण्याचा प्रयत्न असतो या घरातल्या ॲटममधनं सुद्धा, घरातल्या वस्तूंमधनं सुद्धा. तर अशा प्रकारे आपण मुलाला घरी सुद्धा एंगेज ठेवण्यामध्ये या सगळ्या वस्तूंचा, घरातल्या वस्तूंचा खूप मोठा रोल आहे. आता आपण बऱ्याच वेळा घरामध्ये डिस्पोजेबल ग्लास असतील, चमचे असतील किंवा काय प्लेट असतील तर त्याचा सुद्धा वापर हे बघा. तर बरीचशी मुलं याच्यामध्ये सुद्धा एंगेज राहतात, हे काढणे, ठेवणे. आता याच्यामध्ये ही पण फाईन मोटार ॲक्टिव्हिटी आहे मुलाची आणि हे पुन्हा याच्यावरती रचणे, ही फाईन मोटार ॲक्टिव्हिटी आहे. यातनं मुलाचं सिटिंग स्पॅन, फाईन मोटार, आय हँड कॉर्डिनेशन, अटेन्शन डेव्हलप होण्यामध्ये मदत होईल आणि त्यासोबत डिस्पोजेबल ग्लास हा कसा पकडायचा, याला किती फोर्स लावायचा, ही पण कन्सेप्ट डेव्हलप होण्यामध्ये मुलाला मदत होईल. की आपण जनरली विशेष मूल म्हटलं की त्याला जर डिस्पोजेबल ग्लास दिला तर तो असा घट्ट धरून टाकतो की जेणेकरून तो मोडला जातो. तर हा ग्लास कसा पकडायचा, तर ही पण कन्सेप्ट मुलामध्ये, याला पकडताना हळू पकडायला लागतं, तर ही पण कन्सेप्ट मुलामध्ये डेव्हलप होण्यास आपल्याला मदत होईल. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी पण आपल्या घरात असतात, तर त्याचाही वापर मुलाला आपण बिझी ठेवण्यामध्ये करू शकतो. आपल्या घरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे रंगाच्या वस्तू आहेत बघा. अनेक बेसिक कलर जर म्हटले तर लाल रंग, या सगळ्या वेगवेगळ्या कलरच्या वस्तू आहेत. यातनं मुलाला लाल रंग सॉर्ट करायला सांगा ना, लाल रंगाच्या वस्तू मला काढून दे म्हणून सांगायचं मुलाला. मग त्या कुठलेही असो, त्याला जनरलाइज करता आलं पाहिजे. रेड कलरचं जर मुलाला आयडेंटिफिकेशन आहे तर लाल रंगाच्या जेवढ्या काही वस्तू आपल्याकडे असतील तर त्या सगळ्या त्याला जनरलाइज आणि आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे रेड कलरमध्ये. तर अशा प्रकारे आपण याचा सुद्धा उपयोग मुलाच्या अभ्यासासाठी आणि मुलाला बिझी ठेवण्यासाठी करू शकतो. आता आपल्या घरामध्ये चिमटे असतात बघा. हा चिमट्याचा पण फाईन मोटार डेव्हलपमेंटसाठी मोठा रोल आहे. तर चिमटा घेऊन मुलाला या वस्तू उचलून ठेवायला सांगा किंवा बरणीत, बाटलीमध्ये टाकायला सांगा या वस्तू वेगवेगळ्या प्रकारे. तर ह्या चिमट्याचा पण आय हँड कॉर्डिनेशन, सिटिंग स्पॅन मुलाचं डेव्हलप होण्यामध्ये, मुलाचं फाईन मोटार इश्यू सॉल्व्ह होण्यामध्ये चिमट्यांचा पण खूप मोठा रोल आहे. तर अशा प्रकारे आपण मुलाला घरामध्ये बिझी ठेवण्यास या चिमट्याची पण आपल्याला मदत होते. आणि हा चमचा पण आपल्या सगळ्यांकडेच असतो, तर जसा हा आपण चमचा वापरला तसाच या चमच्याचा पण वापर करून आपण मुलाला बाटलीमध्ये किंवा वेगवेगळे साहित्य, आपल्याकडे डाळी असतात, गहू तांदूळ असतात, चमचा देऊन मुलाला ते बरणी बाटलीमध्ये भरायला सांगा. ती पण एक कॉर्डिनेशनची ॲक्टिव्हिटी आहे, फाईन मोटार डेव्हलपमेंट, सिटिंग स्पॅन, आय हँड कॉर्डिनेशनची ॲक्टिव्हिटी आहे आणि त्यातनं मूल बिझी राहण्याची पण ॲक्टिव्हिटी आहे. तर अशा प्रकारे आपण या गोष्टी भविष्यामध्ये मुलाने कढईमधनं स्वतःला जेवण वाढवून घेणे, ही पण कन्सेप्ट त्यातनं मुलाला क्लिअर होईल, हा पण त्यामागचा उद्देश आहे. तर अशा पद्धतीने आपण या वेगवेगळ्या ॲटमचा वापर करून मुलाला बिझी ठेवण्यामध्ये मदत होते. आणि हे मोस्टली फ्लॅश कार्ड सगळेच बाजारामध्ये मिळतात बघा. याचा वापर आम्ही मुलांना शिकवतो. त्यातनं भाज्या, वस्तू, फळं ज्या आपण रुटीनली गोष्टी वापरतो घरामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू, कुठले खाद्यपदार्थ असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील, त्याची ओळख मुलाला करण्यामध्ये आपण फ्लॅश कार्डचा वापर करू शकतो. हा कांदा आहे, हा वांग आहे, हा बटाटा आहे. तर अशा प्रकारे मुलाला ह्या फूड आयटमची पण
भाज्या फळांची पण ओळख करण्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते. आता हे दाखवून हे काय आहेत, पाय आहेत, तुझे पाय कुठे आहे दाखव बरं, हे पण आपल्याला मुलाला सांगता येऊ शकतं. हे काय आहे ओळख बघू, मग तुझं नाक कुठे आहे दाखव बरं, किंवा आईचं नाक कोणतं आहे दाखव बरं, हे पण आपण मुलाला घेऊ शकतो. हा काय आहे, मुलाला सांगता येत नसेल तर त्याला सांगायचं डोळा आहे. डोळ्यांनी आपण काय करतो, बघतो, काय काय बघतो, मोबाईल बघतो, टीव्ही बघतो. ह्या गोष्टी मुलांना म्हणजे मल्टिपल गोष्टी आपण मुलांना घरामध्ये सुद्धा शिकवू शकतो. तर अशा प्रकारे आपण या फ्लॅश कार्डचा वापर करून सुद्धा बऱ्याच गोष्टी मुलांना शिकवू शकतो. मोस्टली ऑटो रिक्षा मुलांना जास्त क्रेज असतं, मुलं ओळखतात. ऑटो रिक्षा ते पण दाखवू शकता तुम्ही. सायकल असेल तर सायकलची पण ओळख मुलांना करून देऊ शकता. फळं असतील, आता प्राण्यांमध्ये म्हटलं तर मंकी बघा, माकड कसं करतं, यातनं आपण स्पीच डेव्हलपमेंटसाठी पण मुलांच्या मदत होते, कम्युनिकेशन डेव्हलपमेंटसाठी पण मुलांच्या मदत होते. तर अशा पद्धतीने प्राणी, पक्षी, गाड्या, फळं जर आपण वापरले तर त्याचे वेगवेगळे आवाज पण काढून आपण मुलांना सांगू शकतो, की जेणेकरून मुलांचं स्पीच डेव्हलपमेंटसाठी ओरोमोटार इश्यूज मुलांमध्ये असतील तर ते पण सॉल्व्ह होण्यामध्ये मदत होते. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे आयटम्स घरातलेच वापरून मुलांना बऱ्याच गोष्टी शिकवू शकतो आणि मूल विजिट होण्यामध्ये आपल्याला मदत होते. तर अशा प्रकारे या गोष्टींचा वापर करून, अनेक गोष्टींचा वापर करून मुलाला, घरातल्याच गोष्टींचा वापर करून आपण मुलाला घरी कामामध्ये व्यस्त ठेवू शकतो, जेणेकरून मुलाचे बिहेवियर प्रॉब्लेम कमी होण्यामध्ये मदत होईल आणि आपले मल्टिपल अनेक उद्देश साध्य करण्यामध्ये आपल्याला मदत होईल. तर मला आशा आहे की तुम्ही निश्चितच या सगळ्या घरातल्या वस्तूंचा वापर करून आपल्या मुलांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आणि मुलाचे बिहेवियर प्रॉब्लेम कमी करण्यामध्ये मदत होईल. आपण इथे थांबूया. धन्यवाद.